तोपर्यंत लाईट कट करायचा विषय पण नाही. ठीक आहे, थांबतो चला. बस एवढं. अजून काय सांगू तुम्हाला साहेबांच्या समोर मी मान्सून तोंडावर आला असताना नगर परिषदेने C1 श्रेणीतील अति धोकादायक व मोडकाळीस आलेल्या इमारतींच्या तातडीनं निष्कासनाची कारवाई हाती घेतली आहे. अशा अति धोकादायक इमारतींना 354(1) अनुसार पालिकेने नोटिसा बजावून देखील काही रहिवासी हे इमारती रिकामी करण्यास तयार नाहीत. अंबरनाथ शहरामध्ये C1 कॅटेगरी जे बिल्डिंग आहे त्या जुन्या आहेत, 25-30 वर्ष झाले आहेत आणि नगररचना डिपार्टमेंटने त्याला C1 कॅटेगरीमध्ये टाकलेल्या आहेत. अशा ज्या इमारती आहेत त्या आम्ही अतिक्रमणामार्फत निष्कासित करतो. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग 2015च्या परिपत्रक 349 नुसार आणि उच्च न्यायालयाच्या या संदर्भातील याचिका क्रमांक 1135/2014च्या आदेशान्वये नगर परिषद, पोलीस यंत्रणा आणि महावितरण मंडळाने या संदर्भात संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश आहेत. परंतु महावितरण विभाग या कामी सहकार्य करीत नसल्याची खंत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राहण्यास अयोग्य असणाऱ्या या इमारती निष्कासित करण्यास अडचणी निर्माण होत असून संभाव्य जीवित व वित्तहानीकरिता जबाबदार कोण असेल असा प्रश्न अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी उपस्थित केला आहे. एकूण किती इमारती अशा अति धोकादायक आहेत आणि त्या निष्कासन करण्यामध्ये काय अडचणी येत आहेत? सध्या टोटल अशा 22 बिल्डिंग आहेत. त्या निष्कासित करताना आम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो की एखादा कुटुंब निघत नसेल तशा पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांना बाहेर काढणे बंधनकारक आहे. पोलिसांचा बंदोबस्त आम्हाला नियमित मिळतो, परंतु आम्हाला बराच वेळा आता रामगोविंद नगर जो इमारत आहे त्यामध्ये MSCB पण आम्हाला सहकार्य मिळत नाही आहे. आणि MSCBचं असं म्हणणं आहे की तुम्ही आताच कनेक्शन करतो, तुम्ही आताच तोडा. पण शहरामध्ये 25 इमारती आहेत. 25 एका दिवसामध्ये काय तुटल्या जाणार नाहीत, त्या टप्प्याटप्प्याने तुटल्या जातात. तर MSCBने आम्हाला बराच सहकार्य केलेलं मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या बऱ्याचशा बिल्डिंग अशा राहिलेल्या आहेत. शहरातील रहिवाशांना मी सूचित करतो की माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ज्या धोकादायक इमारती आहेत त्या तुम्ही स्वतःहून खाली करणे आवश्यक आहे. कुठल्याही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये त्याकरता त्यांचे सहकार्य नगरपालिकेला करावं.